भगवान शंकर आणि पार्वती माता या दोघांचा संवाद सुरू आहे. पार्वती माता भगवान शंकरांना म्हणतात, महादेवा, तुमच्या डोक्यावरती मला आज स्त्रीचं छायाचित्रच दिसल्यासारखं दिसू लागले. भगवान शंकर म्हणतायत, नाही पार्वती, डोक्यावरती माझ्या गंगा विराजमान आहे आणि त्या गंगेमध्ये कमळे उगवलेले आहेत. तुला एखादी वेळेस भास होत असेल की माझ्या डोक्यावरती स्त्रीचं चित्र दिसत आहे. नाही भगवंता, खरोखरच मला ती स्त्री दिसू लागली. बघा, तिचे डोळे मला दिसत आहेत. भगवान शंकर म्हणतायत, नाही पार्वती, तू जर लक्षपूर्वक पाहिलंस तर माझ्या डोक्यावर गंगा विराजमान असलेली त्या पाण्यामध्ये पुष्प या ठिकाणी उगवलेले आहे आणि तुला भास होत असेल, तू लक्षपूर्वक पहा. नाही नाही देवा, तुमच्या डोक्यावरती मला स्त्रीचंच छायाचित्र दिसत आहे. पार्वती माता भगवान शंकराचं मजा घेण्यासाठी, भगवान शंकर काय म्हणतात ते पाहण्यासाठी मस्करी करत आहेत. नाही भगवंता, स्त्रीची मला आकृती दिसू लागली. बघा, कंचुकी मंडल दिसू लागले मला आणि कमंडलू ऐसे स्तन. महादेव म्हणले, नाही म्हणले जगदंबे, तुला काहीतरी भासच होत आहे, ते स्तन नाही आहेत. दोघांचा संवाद सुरू आहे. म्हणले, ती स्त्री नाही, तिथं नव्हती स्त्री, परंतु पार्वती माता महादेवाची मस्करी करण्यासाठी बोलत आहे. दोघांचा कैलासावरती संवाद सुरू आहे. त्यावेळी देवर्षी आले. नारायण नारायण. देवर्षी नारदांनी येऊन कांतीनगरीमध्ये श्रियाळ आणि चांगुना यांची काय ख्याती पसरली आहे. म्हणजे अन्नसत्र सुरू आहे. 10,000 वर्षापासून इच्छा भोजन ते देत आहेत. आलेल्या याचकांना, आलेल्या सगळ्या पाहुण्यांना, अतिथींना ते इच्छा भोजन देऊन या ठिकाणी त्यांचं मन, त्यांचं तृप्त करत आहेत. आणि हे अन्नसत्र असं कांतीनगरीमध्ये सुरू आहे. नारदांनी सांगितलं, भरपूर आहेत म्हणले पतिव्रता, भरपूर पतिव्रता पाहिल्या, परंतु कांतीनगरीमध्ये जी चांगुना आहे, चांगुनीसारखी भक्त मी नाही पाहिली भगवंताची. चांगुनीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर आता खाली भूलोकावरती येतील. कुशळ असा वेश धारण करून चांगुनीची भगवंत परीक्षा घेतील. त्या परीक्षेमध्ये चांगुना कितपत खरी उतरते, काय तिची भगवंताविषयीची निस्सीम भक्ती आहे, आपण या श्री शिवलीलामृताच्या 14व्या अध्यायामध्ये श्रवण करूयात. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ॐ त्र्यंबकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम मातृदेवो भव, ओम पितृदेवो भव। श्री गुरु रामकृष्ण हरी। 14व्या अध्यायाचा जी भक्त चांगुनीची जी कथा राहिलेली होती, त्या चांगुनीच्या चरित्राचं आपण आज श्रवण करणार आहोत। श्रेयाळ आणि चांगुनीनी कांतीनगरीमध्ये एवढं मोठं अन्नाचं महासत्र चालवलं। त्या सत्रामध्ये आलेल्या प्रत्येक अतिथींना इच्छा भोजन देत आहेत। अतिथींनी मागावं, मला हे भोजन करायचं आहे। अतिथींच्या इच्छेप्रमाणे इच्छा भोजन अन्नसत्र कांतीनगरीमध्ये सुरू आहे। 10,000 वर्षापासून सुरू असलेलं हे अन्नसत्र, आता तुम्ही म्हणाल एका मानवाचं तर आयुष्य 100 वर्ष असतं, मग 10,000 वर्षापासून हे अन्नसत्र सुरू कसं काय? युगायुगांच्या गोष्टी आहेत। त्यावेळी आयुष्य प्रमाण जास्त होतं आणि हळूहळू युगानी युगे द्वापार त्रेता कलयुगापर्यंत आयुष्य मात्र 100 वर्षाचं राहिलं। 10,000 वर्षापासून चालू आहे अन्नसत्र। इच्छा भोजनाची ख्याती सगळ्या त्रिभुवनामध्ये पसरली। देवर्षींनी नारायण नारायणचा जयघोष करून भगवान शंकर आणि पार्वती माता कैलासावरती त्या दोघांचा संवाद सुरू असताना त्यांनी ज्यावेळी कांतीनगरीचा वृत्तांत सांगितला, भगवन मातोश्री भरपूर पतिव्रता स्त्रिया पाहिल्या, परंतु चांगुनी सारख्या नाही। काय पतिव्रता आहे, काय अतिथांचं या ठिकाणी स्वागत करते, त्यांना इच्छा भोजन देते। खरंच म्हणले धन्य आहेत ते दोघं। ज्यावेळी देवर्षींनी कांतीनगरीचा वृत्तांत सांगितला, त्यावेळी भगवान शंकरांनी श्रेयाळ आणि चांगुनीची परीक्षा घेण्याचं ठरवलं। इच्छा भोजन देता येत का, बघू म्हणले त्यांची भक्ती कितपत आहे, कुठपर्यंत ते टिकतात। त्यांची कठोर अशी परीक्षा घ्यायची भगवान शंकरांनी ठरवलं। देवर्षी पार्वती माता दोघेही बसलेले आहेत। दोघांनाही सांगितलं, तुम्ही आता पहा, बघा मी त्यांची कशी परीक्षा घेतो। भगवान शंकरांनी कुशळ असा वेश धारण केला, भूमंडळावरती आले, पृथ्वी तलावरती अतिशय घाणेरडा वेश धारण केला आणि त्या स्वरूपामध्ये श्रेयाळाच्या राजद्वारात बाहेर येऊन थांबला। आहे का कोणी घरात? चांगुना हात जोडून बाहेर आली। प्रणाम।
काय आपली सेवा करू इच्छिते मी. या महालामध्ये या. कुशळ वेश धारण केलेला होता भगवंतांनी. अतिशय कुद्रूप विद्रूप वेश धारण केलेला. अंगातून घाणेरडा वास येत आहे. आणि खराब असे वस्त्र धारण केलेले आहे. आणि तो वेश धारण करून आले तरी सुद्धा आदरातिथ्यानं त्यांना राजमहालामध्ये चांगुनीने घेऊन आले. त्यांच्या पाया पडून त्यांचं उत्तम प्रकारे आदरातिथ्य करून त्यांना आसनावरती बसवलं. सांगा म्हणली, काय आपली इच्छा आहे. इच्छा भोजन चालू आहे म्हणले. इच्छा भोजनाचं सत्र सुरू आहे असं मी ऐकलो आणि आलो या ठिकाणी. चांगुनीनी आणि श्रेयाळांनी सांगितलं, महाराज आपण जे काही ऐकलं ते खरं आहे. सांगा काय पाहिजे आपल्याला, काय भोजन करण्याची आपली इच्छा आहे. त्यावेळी अतिथचा वेश धारण केलेल्या महादेवांनी सांगितलं, काय मला नरमांसाचं या ठिकाणी भोजन करायचं आहे. नरमांस मला खायला द्या, नरमांस मला खायला घाला असं सांगितले. श्रेयाळ आणि चांगुनींनी सांगितल्या, ठीक आहे म्हणल्या, आपल्या इच्छेप्रमाणे मी आपलं जे इच्छा भोजन आहे ते देते. त्यावेळी आतिथांनी काय सांगितलं, मला नरमांस पाहिजे, परंतु बाजारामध्ये जाऊन एखाद्या चोराला पकडून आणचाल आपण, ते मी ग्रहण करणार नाही. एखाद्या मेलेल्या माणसाचं नरमांस आणून देचाल, ते सुद्धा मी ग्रहण करणार नाही. जर मला नरमांस द्यायचा असेल तर शुद्ध आणि सात्विक असं नरमांस मला द्या, मी या ठिकाणी ग्रहण करतो, नाहीतर मी चाललो. रागारागानं उठला अतिथ. जो आलेला दारावरती आलेला जो याचक होता, पाहुणा होता, अतिथी रुसून चालला. रागारागानं उठल्यानंतर श्रेयाळ आणि चांगुना जवळ आले. महाराज असं जाऊ नका, आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा मी पूर्ण करते. चोराचं नाही चालत ना. आमच्या शरीराचं आम्ही नरमांस काढून देतो, ते नरमांस आपण भक्षण करा. त्या अतिथीने सांगितलं, नाही म्हणले, तुमच्यामुळे तर हा एवढा मोठा यज्ञ सोहळा सुरू आहे, यज्ञ सत्र सुरू आहे, आणि तुमचं जर नरमांस भक्षण केलं तर हा यज्ञ सोहळा बंद पडेल. यज्ञ सोहळा बंद पडेल म्हणले, आणि तुमचं मी ग्रहण करणार नाही म्हणले मांस. मग कोणाचं ग्रहण करता सांगा. आपल्या इच्छेप्रमाणे इच्छा भोजन आपल्याला देता येईल. त्यावेळी त्या अतिथीने निष्ठुरपणे सांगितलं, 32 लक्षणांनी युक्त असलेला तुमचा जो कुमार आहे, चिलेया बाळ जे आहे, त्या चिलेया बाळाचं नरमांस मला शिजवून घाला. असं म्हणाल्यानंतर चांगुनीला एक क्षणभर काय करावं, काय बोलावं, काही सुचलं नाही. दुसऱ्याच क्षणी चांगुनीने सांगितलं, ठीक आहे महाराज, आपल्या इच्छेप्रमाणे घेऊन जावा तुम्ही, चिलेया बाळाला माझ्या घेऊन जावा. त्या अतिथांनी सांगितलं, मी काही वाघ आहे का सिंह आहे का, मी काही कोल्हा कुत्रा आहे म्हणले मांस भक्षण करायला. असं त्याच मांस काढून शिजवून मला खायला घाला. अतिथांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. चांगुना कितपत आपल्या परीक्षेमध्ये खरी उतरते
काय तिचा भगवंताप्रती भाव आहे, काय तिची भक्ती आहे. तिच्या भक्तीची आज खऱ्या अर्थानं परीक्षा होती. त्या अतिथांनी सांगितलं, तुमच्या एकुलत्या एक मुलाचं मला नरमांस खायला घाला. ठीक आहे म्हणले महाराज, निश्चित होऊन बसा आपण. काय भाव आहे पहा. अतिथीला बसवलं आणि हाक मारते चांगुना आपल्या बाळाला. बाळा, कुठे गेलास खेळायला? ये, तुझ्या प्रतीक्षेमध्ये अतिथी बसलेले आहेत. ये बाळा ये. चांगुनीने चिलिया बाळाला हाक मारली. चिलिया बाळ धावून आला. चिलिया बाळाला चांगुनीने सांगितलं, बाळा, या अतिथींनी तुझं मांस भक्षण करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आपलं अन्नसत्र सुरू आहे. त्यावेळी लहानसा चिलिया काय म्हणतो, माते ठीक आहे, हे जे शरीर आहे ना नाशवंत, हे कुठल्या तरी कामाला आलं, कार्याला आलं. हे देह भगवंताला या ठिकाणी अर्पण केलेला आहे. हे शरीर भगवंताला अर्पण केलेलं आहे. माझा देह कोण्या तरी कामाला आला. ठीक आहे माते, त्या इच्छेप्रमाणे, अतिथींच्या मागणीप्रमाणे तू माझं देहाचे तुकडे करून अतिथींना जेवू घाल. ज्यावेळी आपल्या बाळाची चिलयाची हाक चांगुनीने ऐकली, हृदयाला चरकन केलं. किती गुणवंत आहे माझा बाळ. अतिथीच्या इच्छा भोजनासाठी सुद्धा क्षणार्धामध्ये तयार झाला. एवढा राजस असणारा माझा गुणवंत बाळ. ठीक आहे म्हणले, शिवपदासाठी, भगवंताच्या कार्यासाठी आणि स्वतःचा देह अर्पण केला. किती माझा गुणवंत बाळ आहे. आपलं एकुलतं एक बाळ आहे म्हणून बाळाचं या ठिकाणी शिरच्छेद केला. बाळाचं मुंडक जे तेवढंच जपून ठेवलं. आपल्याला एकुलता एक पुत्र आहे, कधीतरी त्याचं मुख पाहता येईल आपल्याला, या भावनेने, या उद्देशाने चांगुनीने बाळाचं शिर जपून ठेवलं होतं आणि बाकी देहाचं या ठिकाणी मांस काढून पाकविधी सुरू केला. तो अतिथी म्हणतो कसा पहा, बाळाच्या मायेपोटी तुमच्या दोघांच्या जरी डोळ्यातून एक सुद्धा जर अश्रू आला का, मी या ठिकाणी तुमचं सत्व घेऊन उठून जाईन. किती वाईट अवस्था, किती बिकट अवस्था आहे श्रीयाळ आणि चांगुनी पुढं. आपल्या एकुलत्या एका बाळाचं मांस त्या अतिथीला द्यायचंय, शिजवून घालायचं आहे आणि रडायचं सुद्धा नाही. डोळ्यामधून अश्रूचा एक थेंब सुद्धा येऊ द्यायचा नाही. उदार अंतकरणाने हृदयावरती मोठा दगड ठेवून पाकविधी सुरू आहे. मांस या ठिकाणी शिजवून अतिथीला हाक मारली, महाराज या म्हणली, बसा जेवायला. त्यावेळी अंतर्ज्ञानी असणारा परमात्मा, भूत भविष्य वर्तमान सगळ्या गोष्टीचं ज्ञान असणारा, त्यांना कळालं की शिर बाजूला काढून ठेवले आहे. ताडकन उठला आणि निघायला चालू झाला. सगळ्या दोघांनी पाय धरले. काय झालं महाराज, असं का ताठावरून आपण उठताय? या शरीरामध्ये सगळ्यात पवित्र असणारं या ठिकाणी मुख आहे म्हणले, शिर आहे, आणि तेच शिर तू बाजूला काढून ठेवून बाकी शरीराचं मांस मला भक्षण करण्यासाठी दिलेलं आहे. ग्रहण करत नाही म्हणले. चल, माझ्या डोळ्यात देखत तुझे शिर ठेवलेलं आहे का, माझ्या डोळ्यात देखत त्याचे
त्याला ठेसून त्याचे कुटके कर म्हणले, आणि ते सुद्धा रांध वाढ मला. चांगुनी पुढे दुर्धर अवस्था झाली. चांगुनीची काय स्थिती आहे पहा. ज्यावेळी त्या अतिथासमोर उकळ आणला, उकळ मोठा, त्या उकळामध्ये आपल्या चिलयाचं शिर टाकलं आणि वरून मुसळानं मारू लागले. अतिथी म्हणतोय कसा, चांगुना असं शांत बसून तू वाटू नको, सुंदर असं गोड गीत म्हण. काय अवस्था आली आहे त्या मातेवरती. आपल्या एकुलत्या एक बाळाला उकळामध्ये त्याचं मुंडकं ठेसायचं आहे, वाटायचं आहे, आणि अतिथी म्हणतोय सुंदर गाणं म्हण, गीत म्हण सुंदर. त्यावेळी चांगुनीनी गायलेलं गीत आहे, ग्रंथकर्त्यांनी ओवीबद्ध केलेलं आहे. काय चांगुनीचा भाव आहे पहा. चांगुना म्हणते कशी, मने कोमळांगा बाळा सुकुमारा, सुलक्षणा सुशीला नृप किशोरा, सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा, येवोनी उदरा धन्य केले. बाळा, तू माझ्या उदराला येऊन माझं उदर धन्य केलास बाळा. गीत गाताना चांगुना पुढे म्हणते, तू सुकुमार गुणवंता, माझे निष्ठुर घाव लागती माथा, तुझ विन परदेशी आता, दुबळी भनंग झाले मी. बाळा, मी निष्ठुर आहे रे. माझे निष्ठुर घाव तुझ्या माथ्यावरती लागत आहेत. तुझ्या विना मी परदेशी झाले रे बाळा. राजीव नेत्रा, सुकुमारा, दुबळी झाली मी तुझ्या विना. पुढे गीत गाताना चांगुना म्हणते, कुचक मंडली अति सुंदरा, कंचुकी बाहेर फुटल्या दुग्ध धारा, की भुलिंगासी एक सरा, गळत्या लाविल्या तिथेने, म्हणे अतीत जेवोनी अवधारी, जाऊ दे रे द्वारा बाहेरी, देह त्यागिन ये अवसरी, यावरी धीरा न धरवे, कैलास पंथ लक्षुन, सखया एकला जातो सिमज टाकून, तुझे संगती मी येईन, उभा राहे क्षण भरी. बाळा,
या अतिथींना घराच्या बाहेर जेवण करून जाऊ दे. आलेच मी तुझ्या पाठीमाग. तुझ्या विना कसं जगू बाळा मी. उदका विना जैसा मीन तैसी मी तान्हया तुझ विन. उदका विना जैसा मीन तैसी मी तान्हुल्या तुझ विन. माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दावो. तुझी माऊली मी म्हणता, तुझी माऊली मी म्हणता, लाज वाटे रे गुणवंता. तुवा आपुली सार्थकता करुणी गेलासी शिवपदा. माझ्या तान्हुल्या चिलया बाळा कैसी जगू मी तुझ्या विना. कैसी जगू मी तुझ्या विना. कैसी जगू मी तुझ्या विना. बाळा, पाण्या वाचून जसा मासा तळपतो का तसं माझं हृदय होत आहे. तसं माझं मन तळमळ करत आहे तुझ्या विना. एकदा या अतिथीला घराबाहेर जाऊ दे. मी येते तुझ्या समवेत. माझे निष्ठुर घाव तुझ्या मुखाला लागत असतील डोक्याला बाळा. निष्ठुर आहे रे मी, मला माफ कर. काय गुणवंता, काय लोकांमध्ये मूक दाखवू रे मी आता. एकुलत्या एका बाळाच्या डोक्यावरती घाव घालून मी तुझ्या डोक्याचे तुकडे करत आहे. तू तुझ्या आयुष्याचं सार्थक करून शिवपदाला गेलास बाळा. सांगून याचा शोकगीत गात गात सांगूना आपल्या एकुलत्या एक बाळाचं शिर उकळामध्ये घालून कुटत आहे. एक वेळ विचार करून पहा, त्या चांगुनीच्या ठिकाणी थांबून पहा. भगवंत ज्या ज्या वेळी सत्व पाहतो का, ज्या ज्या वेळी भगवंत परीक्षा घेतो का, त्या त्यावेळी भक्ती मार्ग दिसतो तेवढा सोपा नाही आहे. या भक्ती मार्गावरती भगवंत ज्यावेळी परीक्षा घ्यायला सुरू करतो त्यावेळी भगवंत त्या भक्ताला अनंत अडचणी देतो. त्या अनंत अडचणीला तोंड देऊन जो भक्त आपल्या भगवंताप्रती एकरूप राहिला, खऱ्या अर्थाने त्यालाच देव प्रसन्न होतो. सांगुनीनी रडत 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 डोळ्यामधून अश्रू तर निघू द्यायची नाहीत. मनामध्ये अतिशय दुःखद भाव ठेवून रडलं तर आता ती उठून जाईल. एक थेंब सुद्धा डोळ्यामधून खाली येऊ दिला नाही. तसंच आपलं दुःख गहिवरून धरलं आणि अतिथीला आपल्या बाळाचं या ठिकाणी मुंडकं सुद्धा वाटून ताटलीमध्ये रांधलं, जेवायला वाढलं.
अतिथी बघा परीक्षा कशी घेतो. ठीक आहे म्हणले, या. झालं का नाही आता म्हणले स्वयंपाक वगैरे, या म्हणले माझ्यासोबत जेवायला बसा. स्त्रियाळाला बोलवलं, या म्हणले बसा माझ्यासोबत जेवायला. त्यावेळी स्त्रियाळ मनामध्ये संकोच करू लागला की आपल्या बाळाचं मांस आपण कसं खायचं. त्यावेळी चांगुना म्हणते, महाराज अहो 9 महिने मी या उदरामध्ये माझ्या बाळाला ठेवलं. 9 महिने, 9 महिने पोटामध्ये राहून चिलया बाळ बाहेर आला, जन्म दिला बाळाला. 4 घटिका तर आपल्याला तुमच्या पोटामध्ये ठेवायचं आहे. आपल्याच बाळाचं मांस, आपल्याच पोटचा तुकडा आपल्याच पोटामध्ये ठेवायला काय हरकत आहे. कठोर काळीज करून चांगुना स्त्रियाळाला सांगत आहे, महाराज खावा तुम्ही, निश्चिंत खावा. आपल्या पोटच्या गोळ्याचं मांस पोटामध्येच ठेवायला काय तुम्हाला अडचण होत आहे. बसा म्हणले. आता अतिथीला आपण नाराज करून जाऊ देऊ नये आपल्या या दारामधून. अतिथी विन्मुख जाता कामा नये. त्यावेळी स्त्रियाळ ज्यावेळी महादेव रूपी अतिथासोबत जेवण करण्यासाठी बसला, त्यावेळी महादेव बघा अजून कशी परीक्षा घेतात. चांगुनाला सुद्धा म्हणतात, चांगुना ये, तू सुद्धा माझ्या सोबत बस. जेवण जेवायला वाढलं. चांगुनीनं आपल्यासाठी सुद्धा एक ताट तयार केलं. उदार अंतकरणाने आपल्या एकुलत्या एक बाळाचं मांस भक्षण करण्यासाठी चांगुना, स्त्रियाळ आणि अतिथी जेवण करण्यासाठी बसलेले आहे. भगवंत ज्यावेळी परीक्षा घेतो, किती कठोर परीक्षा घेतो पहा. स्त्रियाळ आणि चांगुनीला अतिथी म्हणत आहे, सगळं जेवायला वाढल्यानंतर चाललो मी म्हणले, तुम्ही निपुत्रिक आहात. निपुत्रिकाचे न पहावे वदन, निपुत्रिका घरी मी न घे अन्न. तुमच्या पोटी आता बाळ राहिले नाही म्हणले, आता तुमच्या घरी मी जेवण करत नाही. चाललो म्हणली मी आता उठून. आणि निपुत्रिकाच्या घरचं जेवण मी करत नसतो. शरीरामध्ये प्राण असेल तर त्या शरीराला किंमत आहे. चेहऱ्यावरती नाक असेल तर त्या चेहऱ्याला शोभा आहे. आणि संसारिक माणसांना संतती असेल तर त्यांचा संसार सुफळ आहे. निपुत्रिकाचं तर मी तोंड सुद्धा पाहत नाही म्हणले. चाललो मी. ताडकन या ठिकाणी ताटलीवरून उठले. चांगून आता रडायला उरली होती. अतीत आता उठून जातोय. चांगुनीनी पाहिलं, एकुलता एक पुत्र होता. तो पुत्र सुद्धा आपल्याच हाताने त्या पुत्राचा वध केला. इकडं अतिथी सुद्धा विन्मुख होऊन जाण्यासाठी निघालेला आहे. चांगुनीच्या डोळ्यामधून अश्रुधारा खळखळा वाहू लागल्या. चांगुना हंबरडा फोडून रडू लागली. भगवंता, किती परीक्षा घेशील रे माझी. महादेवा, एकुलत्या एका पुत्राला, माझ्या पुत्राचं या ठिकाणी नरमांस मी या ठिकाणी शिजवून अतिथाला जेवायला वाढलं. हा अतिथी आता विन्मुख होऊन जातोय. का परीक्षा घेतोयस भगवंता, का? असं म्हणून चांगुना खळ खळ डोळ्यामधून अश्रू वाहून रडू लागली. स्त्रियाळाच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. अश्रूंच्या धारा डोळ्यामधून येत आहेत. तो अतिथी पाहत आहे.
आणि इथपर्यंत परीक्षा पाहिली. आणि चांगुना म्हणते, काय म्हणते बघा, तवती दोघे बोलती सद्गदित, एक होता तो अर्पिला सूत. चांगुना म्हणे गेले सत्व, अतिथ विमुख जाईल आता. एक बाळ तो दिदला भोजनासे, आता महाराजा सत्व किती पाहसे. ऐसे बोलता चांगुनीसे, अद्भुत गहिवर दाटला. म्हणे सत्व हे बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करुनी ते स्नेहाळ, हाक फोडी चांगुना. नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे आहा शिव कर्पूर गौरा. दीर्घस्वरे बाहे उमावरा, पाव सत्वरिया कांती. झाले वंश खंडन, न देखो पुढते पुत्र वदन. ऐसे ऐकता अतीताचे नयन, स्रवो लागले प्रेम भरे. बाहेर फुटली मात, वळसाथोर होत नगरात. लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत, राजकिशोर आठवुनी. विमानी दाटले सुरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर. ईश प्रसन्न होनी श्री शंकर, काय देईल ते न कळीची. चांगुनीने दीर्घ स्वरे हाक मारली. एक अतित, एक बाळ जो होता तो सुद्धा अर्पण केला. वंश खंडन झालं. काय एवढं देवा माझं सत्व पाहत आहेस महादेवा, धाव पाव. सुरवरांच्या विमानाची गर्दी झाली. सगळे सुरवर पाहत आहेत. गावामधले लोक वक्षस्थळ बडवून रडत आहेत. चांगुनीच्या बाळाची ही कशी अवस्था झाली. एवढे मोठं चांगलं दाम्पत्य होतं, एवढे मोठे उदार होते, अन्नसत्र चालवत होते. त्यांच्या बाळाची अवस्था गावातले लोक हृदय बडवून रडत आहेत. इकडं सुरवरांच्या विमानाची गर्दी झालेली आहे. चांगुनीचं महादेवांनी एवढं मोठं सत्व पाहिलं. आता भगवंत चांगुनीला काय देतील, काय देतील? देवादिकांना सगळ्यांना प्रश्न पडला. एवढी कठोर तपश्चर्या पाहिली.
ब्रह्मपद जरी मागितलं तरी ब्रह्मपद सुद्धा द्यायला महादेव पाठीमाग मागे पुढे बघायचे नाही. इंद्रपद ना कुठलं जरी पद मागितलं तरी मागे पुढे पाहायचे नाही. सगळे देव आतुरतेने पाहत आहेत. त्यावेळी चांगुनीच्या डोळ्यामध्ये येणाऱ्या अश्रुधारा अतीतानी पाहिल्या आणि अतीताच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि तो अतिथी श्रीयाळ आणि चांगुनीला म्हणतो, माते धन्य आहे तुझी भक्ती, काय पाहिजे माग, आता तुझी इच्छा मी पूर्ण करतो. त्यावेळी चांगुना म्हणते, महाराज निपुत्रिकाचा कलंक माझ्या जो माथी लागलेला आहे तो कलंक तेवढा धुवून टाका बस. त्यावेळी अतितांनी सांगितलं, हाक मार आपल्या बाळाला. त्यावेळी चांगुनीनी हाक मारली, ये रे चिलया बाळा, हाक मी देते तुझला, गुणवंता दया निधा, धावून ये रे लवकरी. चिलया, ए माझ्या बाळा, ए माझ्या राजा, ये धावून ये. तुझी आई तुझ्यासाठी आतुरतेने वाट पाहत बसली आहे. ये बाळा ये, या माथेला आपलं मुख दाखव. असं चांगुनीने हाक मारल्याबरोबर चिलया बाळ धावून आलं आणि आपल्या मातेच्या चरणाला घट्ट अशी मिठी घातली. मातेला कडकडून मिठी घातली. पहा, भगवंतांनी तो कुशळ वेश टाकून दिला, पालटला वेश, आणि महादेव आपल्या स्वरूपामध्ये आले. प्रसन्न झाले महादेव. चांगुनीला म्हणतात, माग चांगुना काय पाहिजे? काही नको भगवंता, माझं बाळ मला दिलात बस, माझी काही इच्छा नाही. भक्ताचा भोळा भाव, भक्ताची भोळी भक्ती. भोळ्या भक्तीला महादेव प्रसन्न होतात. परंतु जर का महादेव परीक्षा आणि सत्व जर घ्यायला निघाले तर ह्या लेव्हल पर्यंत सत्व घेतात. इथपर्यंत परीक्षा घेतली जाते. महानंदीची सुद्धा परीक्षा घेताना ज्यावेळी महानंदीनी ओम नमः शिवाय म्हणून अग्निकुंडामध्ये उडी घातली, त्यावेळी आदर छत्रांक झेली बाळक. बाळक एखादी ज्याप्रमाणे छत्रांक चेंडू झेलत का, त्याप्रमाणे वरच्यावरी महानंदीला महादेवांनी धरलं. भक्ताची परीक्षा घेऊन भक्त ज्यावेळी निस्सीम भक्तीमध्ये खऱ्याला उतरतो, भगवंताप्रती निस्सीम भाव त्या भक्ताने अर्पण केलेला असतो, त्या भक्तांच्या हाकेला धावून भगवंत जातात. श्रीयाळाची कथा ऐकल्यानंतर तुम्हाला आता हा कळस अध्याय आहे शेवटचा. या अध्यायाविषयी श्रीधर स्वामी कुठल्या संप्रदायाचे होते, कोणता त्यांचा संप्रदाय होता, त्यांच्या संप्रदायाची वेल कशी वाढली आणि कसं ब्रह्मानंदाच्या पोटी श्रीधर स्वामी जन्मले, कुठं ग्रंथ पूर्ण केले, काय त्या ग्रंथाचं इसवीसन आहे, त्याबद्दलही तुम्ही जाणून घ्या. परंपरा कशी सुरू झाली. भगवान श्री विष्णूंनी पहा आनंद संप्रदाय, भगवान श्री विष्णूंनी ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवांनी अरवी ऋषींना उपदेश केला. अरवी ऋषींनी
दत्तात्रेयांना उपदेश केला. दत्तात्रेयांनी पुढे सदानंदाला उपदेश केला. सदानंदापासून रामानंद, अमलनंद, ब्रह्मानंद अशी ही वेल वाढत गेली. ब्रह्मानंदापासून सहजानंदाला उपदेश केला गेला. आनंद संप्रदायाचा विस्तार बघा कसा होतोय. सहजानंदापासून पूर्णानंदापर्यंत संप्रदाय पोहोचला. त्याच्या पुढे दत्तानंद यांना उपदेश केला. पंढरपुरापासून 4 योजनी दूर नैऋत्य दिशेला नाझरे नावाची एक नगरी आहे. जे ब्रह्मानंद आहेत का, ब्रह्मानंदांनी पंढरपुरामध्ये संन्यास ग्रहण केला. भगवंताची भक्ती केली, स्वतःला भक्तीमध्ये झोकून दिलं आणि त्याच ठिकाणी समाधीस्थ झाले. ब्रह्मानंदाची समाधी आज सुद्धा पंढरपूरमध्ये पाहायला मिळते. आज सुद्धा त्या समाधीचं दर्शन घेता येतं आपल्याला. ब्रह्मानंद त्याच ठिकाणी समाधीस्थ झाले. श्रीधर स्वामी म्हणतात ते ब्रह्मानंद जे असणारे तेच माझे पिता आहे आणि सावित्री माझी माता. त्यांच्या पोटी मी जन्म घेतला. शके 1640 विलंबी नाम संवत्सर होत. शुद्ध पौर्णिमेला वार कोणता होता? रविवार होता. महिना कोणता होता? फाल्गुन महिना. शके 1640 फाल्गुन महिन्यामध्ये रविवारच्या दिवशी हा ग्रंथ शुद्ध पौर्णिमेला पूर्ण केला श्रीधर स्वामींनी. 14वा अध्याय, कळस अध्याय. या अध्यायाच्या शेवटला एक ओवी फक्त ग्रहण करा. श्रोत्यांना, ऐकणाऱ्यासाठी किती फल दिलेलं आहे बघा. श्रवण करणाऱ्यांना 14 विद्यांचं सार आहे, 14 रत्नांचं सार, 14 पदे निरंतर, 14 चक्र, 14 लोक, 14 कांड, 14 कोहळे द्रव्य प्रसिद्ध आणि 14 कोठड्या शुद्ध शिव मंदिर. हे सगळे एक रस ज्याप्रमाणे होतात तसा हा अध्याय आहे. तुम्ही म्हणसाल श्रोत्यासाठी काय फलश्रुती आहे, तर श्रवण करणाऱ्यासाठी फलश्रुती आहे का? इतुक्यासही शिव होऊनी माऊली, करी निजांगाची साऊली, आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथ श्रवणे प्राप्त होय. आयुरारोग्य ऐश्वर्य ग्रंथ श्रवण करणाऱ्यासाठी आयुष्य, रोग आधी व्याधी काही होणार नाही. ऐश्वर्य संपदा त्याला प्राप्त होईल. व्याधी सगळ्या निरसून जातील. श्रवण करणाऱ्यासाठी हा फलश्रुती ग्रंथकर्त्यांनी दिलेली आहे. सोमवारी ग्रंथ पूजन करावं, प्रदोष काळी ग्रंथ पूजन करावं. जो भक्तिभावानं या शिवलीलामृत ग्रंथाचं श्रवण करेल, ज्या घरामध्ये हा ग्रंथ असेल शिवलीलामृत, त्या घरामध्ये भूत बाधा, पिशाच बाधा काही सुद्धा होणार नाही. आणि हा 14वा जो कळस अध्याय मी सगळा तुमच्या प्रती श्रवण करून सगळ्यांची फलश्रुती आपणास अर्पण करतो. ग्रंथ करते म्हणत आहेत. अशा प्रकारे गोड अशा 14व्या अध्यायाचं निरूपण झालेलं आहे. हा ग्रंथ कुठं निर्माण केला गेला? ब्रह्मकमंडलूच्या तीरावरती, ब्रह्मकमंडलूच्या नदीवरती द्वादशमती नावाची एक नगरी आहे. त्या द्वादशमती नगरीमध्ये हा ग्रंथ, या ग्रंथाचं निर्माण झालं. त्याच ठिकाणी लिहिला गेला आणि सगळ्या तुमच्या भाविकांप्रती अर्पण केला गेला. तुम्हा आम्हा सगळ्यांना सहज भाषेमध्ये समजावा या ग्रंथाचं रूपांतर केलं
आणि साररूपी अमृत आपण जे ग्रहण करत आहात सगळ्यांना कळावं म्हणून हा कळसाध्याय आपल्या प्रती समर्पित केलेला आहे. अशा प्रकारे हे आनंद संप्रदायामध्ये असणारे श्रीधर स्वामी यांनी शिवलीलामृत ग्रंथाचं निरूपण केलेलं आहे. पुढचा जो शिवलीलामृताचा 15वा जो अध्याय आहे, कलियुगामध्ये धर्म कसा लोपला गेला आणि पुन्हा भगवंतांनी त्या धर्माची स्थापना कशी केली. जे जैन मुनी आहेत, जैन मुनी बद्दलचे त्यांनी त्यांचं वर्चस्व, त्यांना सरस्वती देवी कशी कंठामध्ये कंठस्थ प्रसन्न होते आणि धर्माचा लोप झाल्यावरती धर्माचा विस्तार कसा झाला त्याविषयीची कथा 15व्या अध्यायामध्ये आपण ऐकूया. जे सूचक वाचक आहेत त्यांनी 1 ते 14व्या अध्यायापर्यंत पारायण करावं. 15वा अध्याय सगळ्यांच्या माहितीसाठी दिलेला आहे. या धर्माचा संप्रदायाचा विस्तार, शिवधर्माचा लोप झाला असताना पुन्हा त्याची पुनर्स्थापना कशी झाली त्याविषयीची कथा पुढच्या अध्यायामध्ये आहे. अवश्य श्रवण करा. प्रत्येक भाविकापर्यंत हा अध्याय पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, भरभरून अशा कमेंट्स द्या. ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. भरभरून अशा कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे, जेणेकरून प्रत्येक वेळी नवनवीन अध्यायाचे अपडेट आपल्याला मिळत राहतील. आपल्या सनातन संप्रदायामध्ये, सनातन संस्कृतीमध्ये जेवढे धर्मग्रंथ आहेत का, सगळ्याच्या सगळ्या ग्रंथाचं कथासाररूपी अमृत आपण श्रवण करणार आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. आदेश.